नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर शेती करायची का? गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करा, मनसेचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा. महाड शहर हे ऐतिहासिक नागरिक असून या शहरातील मुख्य रस्त्यांविषयी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड्या अशी अवस्था झाली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर शेती करायची का असा सवाल करीत गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करा असा इशारा महाड शहर मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला. महाड शहर हे ऐतिहासिक नगरी असून शहरातील मुख्य रस्त्यांचे अंतर्गत रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटिंगच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वच रस्त्यांवर महाडमध्ये खड्डे पडले. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांसहित रिक्षा चालकांना देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील 8 दिवसांपूर्वी देखील महाड रिक्षा चालक मालक संघटनेने महाड शहरातील पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करून देखील त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. महाड शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत बोलताना मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे म्हणाले की दस्तुरी नाका परिसर असू द्या नाहीतर महाड एसटी स्टँडचा परिसर असू द्या, खूप मोठे मोठे खड्डे पडले. येणारा जाणारे नागरिक असू द्या, शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी असू द्या, सगळ्यांची गैरसोय रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होते. मला आपल्या महाड नगरीचे हे ऐतिहासिक नगरीचे मुख्याधिकारी यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पडताच कसे या खड्ड्यांची शेती चालू आहे का, किंवा हा नक्की ठेकेदार कोण आहे? या ठेकेदाराने डांबरीकरण करताना यामध्ये डांबर टाकलीच नाही का? नक्की ही डांबर खाल्ली कोणी? आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आले, मी भले भले मोठे खड्डे पडलेत हे तुम्ही बुजवणार कधी का? अशीच फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे आणि परत पावसाळा गेल्यानंतर खड्डे भरायचे, हे अशी खड्ड्याची शेती तुम्ही किती दिवस चालवणार? मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचंय. हे नागरिकांच्या हितासाठी चाललेलं आहे. हे सगळे खड्डे तुम्ही गणेशोत्सवाच्या आधी भरून दिले नाही आणि नागरिक समाधानी झाले नाही तर नागरिकांच्या हितासाठी महाडमध्ये आंदोलन घेण्याचा इशारा दे. या आंदोलनाला जबाबदार महाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतील असा इशारा मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी केलाय. नमस्कार, मी पंकज उमासरे, मनसे महाड शहराध्यक्ष. आज तुम्ही बघितलं गणपती तोंडावर आलेत आणि एसटी स्टँड असू द्या नाहीतर इथं दस्तुरी असू द्या, खूप मोठे मोठे खड्डे पडलेत. येणारा जाणारे नागरिक असू द्या, शाळेतले महाविद्यालयातले विद्यार्थी असू द्या, सगळ्यांची गैरसोय होते. मला आपल्या महाड नगरीचे ह्या ऐतिहासिक नगरीचे CEO यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पडतातच कसे? ही तुमची खड्ड्यांची शेती चालू आहे का? हा नक्की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा हा नक्की ठेकेदार कोण आहे की हे असे एवढे मोठे खड्डे? ह्यांनी काय त्याच्यामध्ये डांबर टाकलीच नाही का? नक्की ही डांबर खाल्ली कोणी? आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आलेत आणि भले भले मोठे खड्डे पडलेत, हे तुम्ही बुजवणार कधी? का अशीच फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे, खड्डे भरायचे आणि परत पावसाळा गेल्यानंतर खड्डे भरायचे? या अशी खड्ड्याची शेती तुम्ही किती दिवस चालवणार? मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हे नागरिकांच्या हितासाठी चाललेलं आहे. जर गणपतीच्या आत हे सगळे खड्डे तुम्ही भरून दिले नाहीत आणि नागरिक समाधानी झाले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी इथं मी महाडमध्ये खूप मोठं आंदोलन घेईल आणि ह्याला जबाबदार सर्वात प्रथम म्हणजे सर्व आपल्या महाड नगरीचे CEO जबाबदार असतील. एक मनसे महाड शहराध्यक्ष म्हणून हा तुम्हाला एक इशारा आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.